ज्यांना गर्भधारणा करायची आहे त्यांच्यासाठी योगा हा खरंच इतका महत्त्वाचा असू शकतो? येस, म्हणजे आमच्याकडे जी फर्स्ट स्टोरी होती ती पी-सी-ओ-डीची होती, की एक मुलगी आमच्या क्लासला यायची. तिला गायनॅकनिक्स रेकमेंड केलेलं, की पी-सी-ओ-डी आहे तर तू बाबा योगा अभ्यास पण सुरू कर. आणि मी असेच रील्स साठी तिचा कंटेंट शूट करत होते. तर ती म्हणाली, की सायलीताई माझे पिरियड्स रेग्युलर झाले, माझे पिरियड्स अजिबात येत नव्हते. आणि 5-6 वर्षापूर्वी ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं, की अरे एखादी मुलगी तिच्या पिरियड्स सायकलबद्दल एवढं बोलते. तर मग मला असं वाटलं, की अरे खरंच म्हणजे योगनी ह्याला खूप छान इम्पॅक्ट पडतोय. सो आम्ही पी-सी-ओ-डी स्पेसिफिक योगा फ्लोज डिझाईन केले आणि त्याप्रमाणे बॅचेस घ्यायला सुरुवात केली. सो खूप मुलींना ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर होते, ज्यांना फ्लोजचा प्रॉब्लेम होत होता, तर त्यांना पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत झाली. मग आम्ही हळूहळू फर्टिलिटीकडे वळलो, की फर्टिलिटी रिलेटेड जे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, मग लो एम एच असेल, पी-सी-ओ-डी असेल, थायरॉईड असेल, ब्लॉक फिलिपिन ट्यूब्स असतील किंवा IUI-IVF सपोर्टिव्ह योगा फ्लोज असतील. सो आम्ही कुठल्या म्हणजे त्या पर्टिक्युलर चक्रासमध्ये कशाप्रकारे त्यांनी योगा फ्लोज केले पाहिजे ह्या रिलेटेड स्पेशल बॅचेस सुरू केली. आणि आत्ता आमचं सक्सेस रेशो खूप छान आहे. म्हणजे ज्यांना वेगवेगळ्या म्हणजे स्वामींच्या कृपेने अशी एक पण मेडिकल कंडिशन नाही आहे सध्या तरी, की बाबा तिला तो कंडिशन आहे आणि योगने तिला फरक नाही पडला. सो मी ज्या आता कंडिशन्स घेतल्यात त्या प्रत्येकामध्ये आमच्याकडे ॲटलिस्ट एक तरी सक्सेस स्टोरी आहे, की त्यांनी सगळं छान फॉलो केलं जे आम्ही सांगितलं आणि त्यांना गुड न्यूज मिळालेली आहे.